1 मे पूर्वी रस्ता करा अन्यथा नगरपंचायतीवर मोर्चा. डी.एस. देशमुखांचा इशारा. कडेगाव शहरातील मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात व्यापारी आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून 1 मे पूर्वी हॉटमिक्स डांबरीकरण सुरू न केल्यास नगरपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी.एस. देशमुख यांनी दिलाय. कडेगाव मेन रोडवरील हॉटमिक्स डांबरीकरणाचं काम मंजूर असूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. याबाबत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटनेच्या वतीने नगरपंचायत मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांना निवेदन देण्यात आलं. मेन रोड ते भारती बाजारपर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून अपघातांचा धोका वाढला आहे. याशिवाय रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय. व्यापारी, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांना रोजच्या कामकाजात मोठा त्रास सहन करावा लागतोय. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे 1 मे पूर्वी उच्च दर्जाचे हॉटमिक्स डांबरीकरण तातडीने सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर नाल्याबाहेरील अडथळे दूर करण्याचीही मागणी करण्यात आली. भाजी विक्रेते, दुकानांचे बोर्ड, लोखंडी स्टँड, खाटा यामुळे रस्त्यावर अतिक्रमण झाले असून वाहतूक कोंडी निर्माण होते. हे अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली, जेणेकरून त्यांचंही नुकसान होणार नाही आणि रस्ताही मोकळा राहील. 1 मे पूर्वी काम सुरू झाले नाही तर अतिक्रमण हटवले नाही तर 2 मे नंतर कधीही नगरपंचायतीविरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा ठाम इशारा डी.एस. देशमुख यांनी दिलाय. निवेदन देताना सिराज पटेल, अभिमन्यू वरुडे, अरुण सगरे, वाजिद इनामदार, प्रवीण करडे, राहुल बुचडे, सागर बुचडे, प्रमोद लोखंडे, अय्याज काझी, चंद्रकांत दीक्षित आदी जण पदाधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. हर्ष ज्वेलरच्या समोर पूर्ण मोठे मोठे खड्डे पडलेत आणि पावसाच्या अगोदर त्यांनी पूर्ण काम डांबरीकरण करावे, कारण का डबऱ्यामुळे माणसांना, लोकांना त्रास होतोय. माझं नाव चंद्रकांत दीक्षित. पेठेत माझं दुकान आहे आणि त्या दुकानाला धुळीचा भरपूर त्रास होत आहे. रस्ता सर्व उकडलेला असल्यामुळं धुळीचा भरपूर त्रास होत आहे आणि ते लवकरात लवकर डांबरीकरण त्या रस्त्याचं व्हावं. कुमार लाईट हाऊसचं मानक आहे. तिथे रस्ते खराब असल्यामुळे धुळीचा त्रास, ट्रॉफिकचा त्रास जास्त होत आहे. तसेच भाजीवाले जे शेजारी बसतात त्याच्यामुळे इथं ट्रॉफिक जाम होतंय. आम्हाला येणाऱ्या कस्टमरला गाडी लावायची सुद्धा जागा नसते आणि बऱ्याच वेळा वादावादीचा प्रकार त्याच्यात होतोय. इंडिया मोबाईल शॉपी कडेगाव आमच्या दुकानसमोर भाजीवाले बसल्यामुळे ग्राहकास येण्या जाण्यास अडचण होते. त्यामुळे नगरपंचायतीने त्यांची पर्यायी व्यवस्था करावी. मी प्रमोद लोखंडे, लोखंडे मसाले. आज बाजारपेठेमध्ये ट्रॉफिकची समस्या भरपूर आहे. रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहेत, त्यामुळं लोकांना अपघाताचं प्रमाण एवढं प्रचंड आहे त्याच्यामुळं की आज एवढी अडचण होत्या बाजारपेठेमध्ये की ती काही न सांगण्यासारखी आहे. प्रशासनाचं याच्याकडे अजिबात लक्ष नाही. कुणीही लोक कुठेही येतात, कशीही बसतात. बाजार दिवशी तर फार अडचण असते, कशी म्हणजे मागून येतात.